आपल्याला आई बाबा म्हणल्यानंतर जेवढं मनात कालवतं ना, तेवढंच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर मनात कालवतं. स्वराज्यासाठी एवढ्या वर्षांपूर्वी एक द्रष्टा नेता होऊन गेला, ज्यांनी अशी सेना तयार केली, ज्या सेनेला माझा राजा सुखरूप पोहोचला पाहिजे ना, माझ्या छातीची चाळणी झाली तरी चालेल, हा सैनिक घडवायला राजा तेवढा मोठा असायला लागतो. आणि राजा तेवढा मोठा होता आमचा. आणि त्यांचा हा प्रसंग आहे. भावनिक कसा नाही होणार माणूस, भावनिक व्हायचाच हा प्रसंग आहे. काय भावनेतून शूरता येते असं मला वाटतं. राजाविषयी भावना आहे ना, म्हणून छाती पुढे काढली आहे. राजाविषयी आत्मीयता आहे ना, म्हणून छाती पुढे काढली आहे. आणि म्हणून फिकीर नाहीये काय शरीराच्या देहाची चालणी होणार आहे. हे झालं त्या प्रसंगाविषयी, हे झालं त्या राजाविषयी आमच्या, हे झालं बाजीप्रभू देशपांडेंविषयी. आणि आता हा ऍक्ट अप्रतिम, लाजवाब, अप्रतिम लिखाण. याच्या तोंडी शब्द होते उर्दू भाषेमधले, आणि त्या दोन्ही आयुधांचा वापर काय सुंदर केलास तू. प्रसंग उभा राहिला आणि आम्हाला फार अभिमान वाटला की आम्ही या खुर्चीमध्ये बसून हा प्रसंग पाहिला, अनुभवला. आम्हाला फार आनंद झाला.